नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आळूची वडी। तर आळूची वडी बनवण्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। इथं आळूची पाने घेतलेली आहेत आपण। इथे हे घेतलेलं आहे बघा, थोडंसं ओवा, जिरी आणि हे तीळ। इथं कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, मीठ, हळद आणि हे बेसन पीठ। तर आता आपण चला तर मग बनवूया। आता हे मिक्सरच्या जारमधून आपण काढून घेऊया। हिरवी मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर टाकूयात आपण। ह्याच्यामध्ये टाकूयात थोडं जिरं। सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आपण। आता चला, आता आपण ह्याच्यामध्ये हे बारीक केलेलं मिक्सरमधून मिश्रण टाकून घेऊया। थोडी हळद, चवीनुसार मीठ, ही कोथिंबीर आपण अशी बारीक चिरून टाकूया। ह्याच्यामध्ये हे ओवा आणि तीळ घेतलेले टाकून घेऊया। आता ह्याला पाण्याने मस्त मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं। आता हे मी स्वच्छ पाणी धुवून घेतलेत, आपण त्याला पीठ लावून घेऊया। आता आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया गॅस पेटवून। अशा पद्धतीने पाणी ठेवायचं, त्याला उकळी येऊन द्यायची तोपर्यंत। आता आपण पानांना पीठ लावून घेऊया। आता आपण सर्व पानांना पीठ लावून घेऊया। त्याच्यावरती आपण दुसरं पान हातरून घ्यायचे आणि आपण लावून घेऊयात असंच। अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। बघू शकता, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। सगळे पानं आता आपण तसेच लावून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व पानांना पीठ लावून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण पाणी आपला गरम झालेलं असेल, ह्याला आपण उकडण्यासाठी ठेवून घेऊया। बघू शकता, अशा पद्धतीने करून घ्यायचे। आता आपण चाळणीला असं तेल लावून घेऊयात, म्हणजे आपल्या वड्या चिटकणार नाही। खूप सोप्या पद्धतीने आपल्या वड्या बनवून तयार आहे। बघू शकता, अशा ह्याला लावायचं, हे पूर्ण वड्या याच्यामध्ये ठेवून द्यायच्या। अशा प्रकारे मराठमोळ्या पद्धतीच्या आपण ह्या वड्या बनवलेल्या आहेत। आता ह्याला आपण आपलं बघूयात, पाणी गरम झालेलं आहे, आपण ह्याला आता उकडण्यासाठी ठेवून घेऊया। आता आपलं छान असं पाणी उकळलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये अशी जाळी ठेवायची, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं। अशा पद्धतीनं
आता ह्याला 15 ते 20 मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे. बघूयात आता आपल्या वड्या बनवून तयार आहेत का. बघू शकता छान अशा आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. चाकूला चिटकत नाही म्हणजे आपली वडी बनवून शिजून तयार आहे. आता आपण ह्याला साईडला काढून थंड करण्यासाठी ठेवूया. बघू शकता आपण ह्याला तेल लावलं होतं म्हणून आपल्या वड्या कशा मस्त अशा निघत आहेत. आता या सगळ्या अशा काढून घ्यायच्या. आता आपण पाहिजे तशा आकारामध्ये ह्याच्या आपण कापी करून घेऊयात. आता आपण ह्याला कट करून घेऊया.